नमस्कार. चेन रूलने काही एक्झाम्पल्स बघूया आपण. सो फर्स्ट दिलाय y इज इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 3x आणि त्याचं y डॅश काढायचं. आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/x असं आहे, पण इथे डायरेक्ट लॉग एक्स असं स्टँडर्ड नाही आलेलं आहे. एक्सच्या ऐवजी इथे काय दिलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 3x वगैरे वेगळं अल्जेब्राइक फंक्शन आलंय. सो आपण याला u असं ट्रीट करू शकतो. सो लेट u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3x. बाकी लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय आपल्याला माहिती आहे तोच यूज करायचा आहे फॉर्म्युला, पण x इन्स्टेड ऑफ x हियर एक्स स्क्वेअर प्लस 3x असं आलेलं आहे, त्यामुळे त्याला आपण u असं ट्रीट करणार. सो आपण आधी काय करणार की ह्या dy म्हणजे ह्या y चा dy बाय du ते विथ रिस्पेक्ट टू u डेरिव्हेटिव्ह काढणार. विथ रिस्पेक्ट टू u बिकॉज आता y इज इक्वल टू लॉग ऑफ दिस फंक्शन झालंय, त्यामुळे आपण लिहिताना असं लिहिणार y इज इक्वल टू log of u because u is equal to x square plus 3x. so log u कसं आलंय स्टँडर्ड फंक्शन आहे. स्टँडर्ड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे कसं काढायचं. सो आपण विथ रिस्पेक्ट टू u y चं डेरिव्हेटिव्ह काढणार. dy बाय du इज इक्वल टू 1/u. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x. एक्सच्या इथे काय आलंय u आले, सो 1/u. पण नुसतं dy बाय du चालणार नाही, कारण विथ रिस्पेक्ट टू x फंक्शन आहे. सो फायनल आपल्याला dy बाय dx लागणार आहे. देअरफॉर हे डिफरंट आलंय u, त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढून मल्टिप्लाय करणार. सो du बाय dx. u काय आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 3x मीन्स du बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3x. आता एक्स स्क्वेअर प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढता येईल. एक्स स्क्वेअर प्लस 3x साठी आता अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह वापरायला लागेल, बिकॉज प्लस साइन आलंय मध्ये आणि दोन टर्म्स इथे असणार आहेत. सो प्लस साइन आणि दोन टर्म्स असल्यामुळे आपल्याला इथे असं करायला लागणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून आपण एवढं डिटेलली लिहितोय. हे तुम्ही तोंडी पण काढू शकता, एक सिंपल आहे ते. डी बाय डी एक्स ऑफ 3x. आता जसं लॉग मध्ये कॉन्स्टंट बाहेर घेता येतात तसंच डेरिव्हेटिव्ह मध्ये पण कॉन्स्टंटचं काही काम नाही, तिला आपण बाहेर घेणार. सो दॅट इम्प्लाइज du बाय dx इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं कोणत्या फॉर्म्युल्यात येणार आहे, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला. एक्स रेस टू एन चा काय डेरिव्हेटिव्ह असतं एन एक्स रेस टू एन मायनस 1 हा त्याचा फॉर्म्युला आहे. सो तो फॉर्म्युला अप्लाय करणार. सो एन मीन्स 2 इंटू एक्स रेस टू 1, कारण एक्स रेस टू 2 मायनस म्हणजे 2x. ते हळूहळू पाठ होतील तुमचे फॉर्म्युले, किंवा एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x येतं, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर येतं. इतक्या फास्ट तुम्ही ते सांगू शकाल. प्लस 3 आपण बाहेर घेणार. सो प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स राहतं ना फक्त 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे त्यामुळे लिहूया आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे काय मिळालं आपल्याला 2x प्लस हे 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स म्हणजे 1. सो 2x प्लस 1 असं आलं du बाय dx. पण हे सेपरेटली काही डेरिव्हेटिव्ह लिहायचे नाहीत, आपल्याला dy बाय dx पाहिजे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x या फॉर्म मध्ये पाहिजे. Therefore, finally आपण लिहिणार dy by dx is equal to dy by du into du by dx, which is equal to dy by du means किती आले ते 1/u into du by dx आले 2x plus 3. पण u असं आपण लिहित नाही, वेगवेगळ्या म्हटलं तसं वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये ठेवत नाही आपण आन्सर. सो हे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, सगळं dy बाय dx काढलंय आपण. त्यामुळे u कशासाठी कन्सिडर केलं होतं तर हे एक्स स्क्वेअर प्लस 3x साठी, तेवढं फक्त रिप्लेस करायचं. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 किंवा आता हे असं लिहूया इथे 2x प्लस 3 आहे न्यूमरेटर मध्ये, अँड u च्या इथे काय घेणार एक्स स्क्वेअर प्लस 3x. हे सगळ्या स्टेप्स आपण लिहिल्या, कारण सुरुवातीचे एक्झाम्पल्स आहेत आणि एक्झाम मध्ये बघायला गेलात तर कदाचित तुम्हाला या स्टेप्सना पण मार्क्स असतील, त्यामुळे तुम्ही या सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या. पण MCQ मध्ये वगैरे असेल तर तुम्ही हे पटकन तुम्हाला सॉल्व करायचं असतं, पटकन सॉल्व करायचं, त्याचं पटकन आन्सर काढायचं असतं. तर त्यावेळेला एवढ्या स्टेप्स करायची गरज नाही, आपण पटकन ओरली ह्याचा आन्सर सांगू शकतो. काय दिलेलं आहे की y इज इक्वल टू लॉग ऑफ फंक्शन, पण लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/, त्यामुळे आधी घ्यायचं 1/x स्क्वेअर प्लस 3x इंटू डिफरंट काय दिसतं एक्स स्क्वेअर प्लस 3x. तर एक्स स्क्वेअर प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह काय, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3.
सो 2x प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3x हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं. एवढ्या फास्ट तुम्ही त्याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकता. फक्त 11-12ला कसं आहे स्टेप्सला मार्क्स असतात, त्यामुळे तुम्ही जिथे डिस्क्रिप्टिव्ह असतं तिथे ह्या सगळ्या स्टेप्स तिथे लिहा. आणि जसं du बाय dx एकदा आपण इथे इन्सर्ट करू शकतो, तसं किती वेळा करू शकतो. du बाय आणखीन काहीतरी dv इंटू dv बाय नंतर dx वगैरे असं किती वेळाशी किती चेन तुम्ही एक्सटेंड करू शकता. म्हणजे हे फंक्शन ऑफ फंक्शन आलंय, ऑफ फंक्शन असं आतमध्ये अजून फंक्शन्स अशा चेनमध्ये पण ते येऊ शकतं आणि असंच डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं असतं. अगेन सम फंक्शन y इज इक्वल टू tan ऑफ e रेस टू x. tan x फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, dy बाय dx काढायचं आहे. सो हे डिफरंट जे काही दिसतंय त्याला आपण u ट्रीट करणार. देअरफॉर लेट u इज इक्वल टू e रेस टू x. सो फर्स्ट आपण डेरिव्हेटिव्ह y डॅश कसं काढणार आहोत, y विथ रिस्पेक्ट टू u हे फाइंड आउट करायचं आहे. बिकॉज y इज इक्वल टू काय झालं आता tan u, u इज इक्वल टू e रेस टू x आपण सबस्टिट्यूट केलंय. सो tan u झालेलं आहे. देअरफॉर dy बाय du फर्स्ट कॅल्क्युलेट करणार. tan u चा डेरिव्हेटिव्ह काय sec स्क्वेअर u. हे सिंपल झालं ना, आता x च्या ऐवजी u आला फक्त. सो sec स्क्वेअर u हे त्याचं डेरिव्हेटिव्ह झालं. बट du बाय dx पण काढावं लागेल. सो du बाय dx म्हणजे काय, d बाय dx ऑफ u. u म्हणजे काय दिलं e रेस टू x. सो e रेस टू x. सो du बाय dx झाला e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह सिंपल आहे, e रेस टू x च येतं त्यामुळे सिंपल आहे. सो dy बाय dx काय होणार, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. मग dy बाय du काय आहे तर sec स्क्वेअर u. तर sec स्क्वेअर u इंटू ते किती आलं e रेस टू x. पण u आपण तिथे ठेवत नाही, x च्या फॉर्म मध्ये आणतो. पण u कशाला म्हटलं होतं, u इज इक्वल टू e रेस टू x. सो इथे e रेस टू x घालाय. जो सेकचा जो अँगल आहे सेकचा तो e रेस टू x आहे. नुसता x नाही, सेकचा अँगल e रेस टू x, सेक स्क्वेअर e रेस टू x आणि मग नंतर इंटू e रेस टू x आहे. त्यामुळे ते कन्फ्यूज होऊ नका की ह्याचा हे सेमच आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन झालं वगैरे नाही. हा e रेस टू x तो u च्या प्लेसला घातलाय आपण. सो हा फक्त अँगल आहे आणि हा सेपरेटली त्याला मल्टिप्लिकेशन होते. कन्फ्युजन होऊ नये म्हणून सरळ असं लिहायचं e रेस टू x sec स्क्वेअर e रेस टू x. हा e रेस टू x सेपरेट आहे आणि sec स्क्वेअर e रेस टू x हा सेपरेट आहे. तोंडी पटकन आपल्याला फास्ट जर ह्या एक्झाम्पलचा आन्सर काढायचा असेल तर कसं काढणार आपण, y इज इक्वल टू tan e रेस टू x. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं sec स्क्वेअर, पण त्याच्याऐवजी काय लिहिणार sec स्क्वेअर e रेस टू x. पण डिफरंट काय आला e रेस टू x, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय e रेस टू x. सो e रेस टू x sec स्क्वेअर e रेस टू x असं तुम्ही त्याचं काढू शकता.